Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय रंग उधळले जात आहेत आणि आज रंगपंचमीच्या दिवशी खासदार राहुल शेवाळे हे त्यांच्या मतदारसंघात या ठिकाणी रंगपंचमी साजरी करताना दिसत आहेत। त्याचबरोबर कशा पद्धतीने राजकीय रंग उधळत आहेत ते सुद्धा त्यांना विचारणार आहोत। अवघे काही दिवस राहिलेले आहेत, आता उमेदवारी अर्ज भरायची तारीख आली, पण अजूनही जागा वाटप पूर्ण होत नाहीये किंवा जाहीर होत नाही आहेत उमेदवार। काय कारण आहे? नाही, कारण कुठलंही नाही, कारण महायुतीमध्ये प्रत्येक पक्षाचा सन्मान राखून जागा वाटप होत आहे आणि सगळ्यांमध्ये एक वाक्यता आहे। जरी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून काही गोष्टी येत असेल तर तसं अंतर्गत वातावरण नाहीये। सगळ्यांचा मूळ उद्देश हाच आहे की महायुतीच्या माध्यमातून 45+ जागा महाराष्ट्रात जिंकायच्या आणि 400+ जागा पूर्ण देशभर जिंकायचा, तो उद्देश आमचा महत्वाचा आहे। त्यामुळे व्यक्तिगत पार्टीचं महत्व हे आता आम्ही सर्वजण बाजूला ठेवत आहेत। पार्टी म्हणून नाही, आता महायुती म्हणून सर्वजण उभे राहत आहेत। त्यामुळे जो उमेदवार असेल तो त्या पार्टीचा नाही, महायुतीचा उमेदवार, अशा पद्धतीने आता आमचा प्रचाराची संपूर्ण धुरा असणार आहे आणि त्यामुळे सगळ्यांमध्ये एक वाक्यता राहून आता आम्ही सर्व निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। आज तुम्ही मतदारसंघात फिरताय, कशा पद्धतीचा रिस्पॉन्स लोकांचा पाहायला मिळतोय? कारण निवडणुका तोंडावरती आहेत, ज्या पद्धतीनं राजकीय वातावरण महाराष्ट्राचं संपूर्णपणे ढवळून निघालेलं आहे, किती अपेक्षा आहेत की तुम्ही तुमचं टार्गेट अचीव्ह करा? आज निवडणुकीच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघात फिरतोय आणि सर्व मतदारसंघात एकच नारा दिसतोय, तो एकच रंग म्हणजे हिंदुत्वाचा रंग, आणि हिंदुत्वाचा रंग म्हणजे भगवा रंग। आणि भगवा रंग हा धर्माच्यावर आधारित नाही, भगवा रंग हा विकासाचा रंग आहे, हा एक विकास पर्वाचा रंग आहे। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाचा जो विकास होत आहे आणि अमृतकालमध्ये एक विकास पर्व चालू झालेला आहे आणि 2047ला एक विकसित भारतचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, त्याची सुरुवात होते। त्यामुळे संपूर्ण देशात भगवमय वातावरण झालेलं आहे, हिंदुत्वाचं वातावरण। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की माननीय शिवसेना प्रमुखांचं एक घोषवाक्य होतं की हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व। त्यामुळे हिंदुत्वाचा रंग भगवा आणि भगवा म्हणजेच आता राष्ट्रीयत्व, हे आता लोकांना कळून चुकलेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण वातावरण हे भगवमय झालेलं आहे। असं म्हटलं जातंय की उद्धव ठाकरेंना सहानुभूतीची जी लाट आहे त्याचा खूप फायदा होईल, तुम्हाला असं वाटतंय, दिसतंय असं जमिनीवरती? नाही, देशाचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास हा सहानुभूतीने होत नाही, त्याच्यासाठी भक्कम नेतृत्व लागतं आणि ते नेतृत्व म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब। त्यामुळे लोकांना विकास हवा आहे, लोक सहानुभूती आणि या सगळ्या राजकारणाला आता कंटाळलेली आहे। लोकांचा विकासाच्या दृष्टिकोनातून कौल आहे आणि विकास म्हणजे भगवा आणि भगवा म्हणजे हिंदुत्व आणि हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व। तुमच्या विरोधात उद्धव ठाकरेंकडनं एकतर अनिल देसाईंचं नाव चर्चेत आहे आणि दुसरीकडे वर्षा गायकवाड सुद्धा आग्रही असले दिसते। मोठं आव्हान वाटतं हे दोन्ही नाव जेव्हा समोर येतात? निवडणूक बघा, निवडणुकीच्या वेळी जो प्रतिस्पर्धी उमेदवार असेल तर त्याला कधी कमी लेखायचं नसतं, परंतु मी गेली 10 वर्ष ह्या मतदारसंघात केलेली कामं आणि माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालेले महत्वपूर्ण निर्णय असेल आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेला मुंबईचा विकास असेल, या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत आणि या सर्व गोष्टी बघूनच लोक मतदान करतील। आणि मला संपूर्णतः विश्वास आहे की हा मतदारसंघ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मतदारसंघ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा मतदारसंघ आहे आणि आमच्या सर्वांच्या शिवसेनेच्या दृष्टिकोनातून एक भावनिक आणि प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे। त्यामुळे या मतदारसंघात बाळासाहेबांच्या विचारांची जी शिवसेना आहे त्याचाच भगवा फडकणार आणि लोकांनी तो आता निर्धार आणि संकल्प केलेला आहे। तुम्ही 22 जागांची मागणी केलेली, परंतु किती जागा तुम्हाला मिळतील अशी अपेक्षा आणि कधीपर्यंत फार तर नावं जाहीर होतील? आम्ही जागा वाटपाच्या संदर्भातला निर्णय 1-2 दिवसात डिक्लेअर होईल आणि सर्वांचा सन्मान राखला जाईल अशी भावना प्रत्येक पक्षाची आहे। त्यामुळे ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला की आता सर्व पक्ष व्यक्तिगत स्वार्थ आणि पक्षाचा अजेंडा घेऊन या ठिकाणी जागा वाटपासाठी बसलेला नाही, आता प्रत्येकाचा अजेंडा एक कॉमन अजेंडा आहे। तो अजेंडा म्हणजे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान आपल्याला सर्वांना बनवायचं आहे आणि देशात 400 पार आणि मुंबईत 45 पार। तर आता शिवसेनेची भूमिका आहे, अब की बार शिवसेना के विचारों की मोदी सरकार और अब की बार शिवसेना के साथ 400 पार, हे आता आमचं घोषवाक्य आहे आणि ते घोषवाक्य आम्ही पूर्ण करून दाखवणार। निश्चित, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि एक नवीन नारा या ठिकाणी खासदार राहुल शेवाळे यांनी दिलेला आपण ऐकला।
अब की बार शिवसेना के साथ, मोदी सरकार शिवसेना के साथ, 400 पार या नाऱ्यासोबत ते प्रचाराच्या या रणधुमाळीत उतरलेले आहेत. कॅमेरा पर्सन महेश मोरे सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.